ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, संत शिरोमणी सावधान महाराज की जय, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय, श्री संत महादेव बाबा की जय, अत्रि ऋषि अनुसया माता की जय, नमः पार्वती पते हर हर महादेव। श्री काशीखंड अध्याय 7। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री मातृपितृभ्यो नमः, श्री सांब सदाशिवाय नमः। काल आपण 6 अध्याय पूर्ण केले। 6व्या अध्यायामध्ये अगस्ती लोपामुद्रा दोघा पती पत्नींचा संवाद पाहला आणि त्यातून शिवशर्मा यांची कथा आपण काल पाहिली आणि त्यानंतर आपण आता 7वा अध्याय या ठिकाणी पाहणार आहोत। आता विमान जाईल वैकुंठासी, श्रोते हो सावध व्हावे अहर्निशी, तेथे गुरुच्यासी येसी ती परिसावी एकाग्रमणे। तो शिवशर्म्याचा देहांत झाला। कुठं झाला होता? हरिद्वारला। हरिद्वारला देह त्याचा पडला। हा मायापुरी हरिद्वार या ठिकाणी त्याचा देह पडला आणि मग तो वैकुंठाला विमानात जाणार। पण मग एक शंका आलेली आहे ती ऐका। विदेही झाला शिवशर्मा, तरी कैसा नेला जीवात्मा, सुरगणाने ती उत्तम धामा, कवन तो मार्ग तयासी। तो विदेही झाला होता आणि मग त्याचा जीवात्मा नेला कसा, हा प्रश्न त्या ठिकाणी आहे। स्थूल देह मृत्यूलोकी निमाले, दुसरे देह कैसे निघाले, की ते सृष्टीकर्त्याने निर्मिले त्वरित ते समयी। स्थूल देह तर मृत्यूलोकात पडला, पंचमहाभूतापासून बनलेला, आणि मग तो वर कसं नेलं त्याला? ते सृष्टीकर्त्याने काही वेगळं तयार केलं? शंका आलेली आहे बरं का, आणि त्याचं उत्तर आपल्याला इथंच भेटणार आहे। ऐसा वक्तावधी प्रश्न तव श्रोता अत्यंत विचक्षण, म्हणे दुसरे देह कोठून तात्काळ झाले नेनवे ते। दुसरा देह कसा? हातही तर पडला, विमानात कसं जाणार? हा, आपल्यालाही शंका कधी कधी वाटत असेल ना की जर स्थूल देह जरी इथं गेला, मग लोक म्हणतात का हो चांगली गती प्राप्त झाली त्याला, तो देवाच्या चरणावर गेला, कसा जाणार? देह जरी इथं पडला, अशी शंका आपल्या मनात येत असेल ना। मग तशी शंका इथं उपस्थित केलेली आहे। जरी मानवी सांगित असे ग्रहण, जलधराची गोष्टी अवर्षण, तरी दुसरा देह चेष्टाचे न दिवी पान करवे, शोणित शुक्राचे देह दावी, दावणी मागुती लपवी, तरी श्रेष्ठान होय केवी दुसरा देह निर्माण। कपित फळ मातंग भक्षिती, तैसे जपडे पितक्षिती, तरी सृष्टी करी हे परीक्षिती, केवी न होय सर्वता। बघा, ज्यानं सृष्टी निर्माण केली त्याने सगळी रचना तयार करून ठेवलेली आहे। आपल्याला वाटतं तसं नाही। अहो, ज्याप्रमाणे हत्तीनं कवठाचं फळ खाल्ल्यानंतर हत्ती कवठाचं फळ पूर्णपणे जसं तसे त्याला मृत करतो आणि त्याच्या देहातून दुसऱ्या दिवशी सकाळी ते फळ जसंच्या तसं बाहेर पडतं, पण त्याला इजा होत नाही, फळाचं कवच फुटत नाही, टिचत नाही, त्याला छिद्र होत नाही। जर तपासणी केली ना तर आतला घर गायब झालेला असतो। आतला घर हत्ती खातो, पण कवठाचं फळ जसंच्या तसंच राहतं। ही किमया कोणाची आहे? ही किमया त्याची आहे। तसा तुमच्या माझ्या सर्वांच्या देखत आपल्या देखत कितीतरी लोकांनी प्रयाण केलं, देह ठेवला, मग कोणाला जाताना दिसला तो कसा गेला काय गेला नाही, काहीही दिसत नाही। फक्त काही अनुमान प्रमाण लावल्या जातात। अनुमान म्हणजे अंदाज। डोळे उघडे असले की आपण म्हणतो डोळ्या वाटे गेला, पण डोळ्या वाटेत जाताना असा निघताना पाहा लागत नाही नाही नाही, त्याला अनुमान प्रमाण फक्त एक अंदाज आपला तो असतो। जसं आपण काही ऐकलेल्या गोष्टी असतात तशा त्यानुसार आपण तो अंदाज लावतो, पण तो दिसत नाही। पण जातो की नाही? जाताना दिसतो का? नाही। जसं कवठातला घर हत्ती खातो, पण कसा खातो ही किमया अजूनही कोणाला उघडली नाही। हे सगळे सृष्टीकर्त्याची परमात्म्याची लीला आहे। परी तो गुप्त न दिसे जाण, तैसा दृश्य विचारे पवन, न दिसे तरी त्याची जन काय अमृत बदलती ते। हवा पवन दिसत नाही म्हणून ती नाही का आहे। जैसी निद्रा की जे भूमिशयनी, आणि स्वप्नी आरुढे सुखासनी, तरी तो देह जी कोठून होत असे दुसरा पळे। अहो, आपण निद्रा केली आणि गाढ झोप लागल्यानंतर मग स्वप्नामध्ये देह या ठिकाणाहून त्या ठिकाणी जातो, नाही का? या गावावरून आपण जिथं झोपलो तिथून दुसऱ्या गावाला जाऊन फिरून परत येतो। हे कसं शक्य आहे? कोण जातं? देहत्रय सुरलिंग कार
ते सांगेन सर्व आताची. तो दुसरा देह कोणता जातो तर त्याचं वर्णन ते आता इथं सांगणार आहे. बघा स्थूल देह आपला इथंच पडलेला असतो, पण जातो कोणता तर त्याला सूक्ष्म देह किंवा लिंग देह असं म्हणतात. आणि तेच वर्णन आता पुढे ग्रंथामध्ये येणार आहे. आपला स्थूल देह आपल्या घरीच 3.5 हाताचा पडलेला असतो, पण सूक्ष्म देह बाहेर जाऊन प्रवास करून स्वप्न पाहून परत येत असतो बरं का. आणि त्याला अनुभवाला येतं, अनुभवतो तो. म्हणून तर सकाळी आठवणीनं सांगतो ती काही खोटी कल्पनाही नसते. त्या बाबतीत त्याला काही अनुभवही येतात नाही का. हा, आणि मग आपल्याला त्या काही शरीराचे भाग सांगणारे 4 भाग आहेत. स्थूल, लिंग, कारण आणि महाकारण बरं का. असे 4 शरीर आहेत. या शरीरत्रयाचे जे मूळ ते हाची म्हणजे देह स्थूळ, तेथीची वर्तणूक सकळ ते उमटे देहत्रयी. सगळ्या देहाचं मूळ आहे हा स्थूल देह. आपल्या डोळ्यांना दिसतो याला स्थूल देह म्हणावा. हा 5 पासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि गगन. पृथ्वी म्हणजे माती, आप म्हणजे पाणी, अग्नी, वायू, हवा आणि गगन बरं का. या पंचमहाभूतापासून हा देह बनला हा स्थूल. शुभाशुभ कर्मे स्थूळापासून जे जे वर्ते ते दिसे स्वप्नी, नाना दाखवी जे दर्पणी तेची दिशे सदृश. सगळे शुभाशुभ पाप पुण्य चांगले वाईट कर्म याच्यापासूनच त्या ठिकाणी घडताना आपल्याला दिसतात. हाच देह फक्त आपल्याला आरशात दिसतो, दुसरा देह आरशात दिसत. याच्या आतला देह आपल्या आरशात दिसतो का? नाहीतर मग सोपं झालं असतं काय. एखाद्या न्यायालयात जर न्यायनिवाडा करायचा असेल तर लगेच त्याच्या पुढे आरसा केला असता. हा साहेब हा वरून खोटा बोलतो, पण हे बायाचं मन काय सांगतं, त्याच्या पुढे आरसा केला असता. लगेच त्याच्या मनातलं सगळं चित्र उमटलं असतं. उमटतं का? मन दिसतं का? नाही. आतलं जे सूक्ष्म शरीर आहे त्याचा सूक्ष्म शरीर म्हणजे ज्यामध्ये कर्म पापुण्य याचं गाठोडं आणि वासना असतात, हे दिसतात का? नाही दिसत. विचार वासना या आरशात दिसतात का? नाही. आरशात काय दिसतं? हे स्थूल शरीर, फक्त स्थूल शरीर दिसतं, ते दिसत बाकीचं नाही. जे दिसतं स्थूल त्याला जे आरशात दिसतं ते स्थूल शरीर आहे पंचमहाभूताचं. असत्य कर्मा स्थूली करी ते सापडी जी लिंग शरीरी, मग बांधुनी यम किंकरी जे ती यमपुरी. पाप कर्म करतो स्थूल देव, हा हेच ती हा देह पाप करतो. आणि बांधून कोणाला नेल्या जातं? लिंग देहाला किंवा सूक्ष्म देहाला. त्याला 2 पर्याय नाव. यमदूत बांधून नेतात त्याला मृत्यूनंतर. आणि पाप कोण केलेला असतं? या स्थूल देह. त्याच्या मागचं गमक असं आहे, हा स्थूल देह पुढे येणारच आहे ते सगळं, पण सांगतो आता. हा स्थूल देह आपल्या लिंग देहाशिवाय कर्मच करू शकत नाही. माहिती तुम्हाला? पोथीला यायचं हे अगोदर मनात यावं लागतं. हा, पोथीला यायचं हे अगोदर मनात यावं लागतं. झालं, दर्शनात झालं. बसा. गोपाळ कृष्ण भगवान. अगोदर कुठे यावं लागतं? मनात. आणि मग ते मनात आलं की मग ते हादेह कामाला लागतो. म्हणजे पापाच्या पुण्याच्या वासना या न दिसणारे असतात अंतकरणात, पण करणारा कोण असतो? हा स्थूल देह. आणि म्हणून स्थूल देह निमित्त आहे. म्हणून यमाचा दंड हा स्थूल देहाला पडत नाही, तर यमाचा दंड कोणाला पडतो? सूक्ष्म देहाला. का? कारण याला करायला लावणार कोण आहे? पाप करायला लावणारा हातन पाय हे पाप करूच शकत नाही. याला करायला लावणाऱ्या आपल्या वासना आणि सूक्ष्मदेह. हातापायाने जर पाप करायचं ठरवलं असतं तर याच्यातला सूक्ष्मदेह निघून गेल्यानंतरही केलं असतं. मग करतं का ती? नाही. पोरगी किती जोरात ओरडती, बाबा एकदा डोळे उघडून पाहतात का बाबा? का नाही पाहत? त्याचं कारण मग डोळे नाही का तिथं? डोळे आहेत ना, बाबाही आहेत, डोळेही आहेत, पण त्या डोळ्यांना चेतना देणार जे आपलं होतं ना चैतन्य म्हणा किंवा जो सूक्ष्म देह लिंग देह म्हणा तो गेला. म्हणून ज्यानं पाप करायची प्रेरणा दिली यालाच पापाचं फळ भोगावं लागतं. यानं पाप कर्माची प्रेरणा दिलेली नाही, हे फक्त निमित्त आहे. हे फक्त याच्याकडून करून घेतलेलं आहे. करणारा हा तो 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 सूक्ष्म देह, त्याला यमपाश बांधून नेतात. यमपाशामध्ये जे सत्कर्म इच्छी मानसी ते कारण देह पावे सुषुप्तीसी, तो न सापडी जी यमपाशी पुण्यशीळ. आणि ते सत्कर्म
इच्छी मानसी. जे सत्कर्म आहे ते कारण देहा सुषुप्तीपर्यंत जाऊन पोचतो. तो कारण देह त्या ठिकाणी यमाच्या पाशात सापडत नाही. ज्यासी समची पाप पुण्य त्यासी मनुष्य जन्म पावन. हे प्रभूची ज्ञान हे महाकारण देहमुक्ती. आणि पाप पुण्य समान झालं की मनुष्य देह. महापुण्य महाकारण जोडे महापापे लिंग देह सापडे. मग बांधून नेती वेळी आढे यमपुरीसी. कमी पुण्य असेल यमपुरी, अधिक पुण्य असेल तर चांगले भोग, आणि सम समान असेल पाप पुण्य किंवा मनुष्य देह. इथं सारखं पापन पुण्य सारखं झालं की मनुष्य देह प्राप्त होतो. आणि मग इथून आपल्या हाती आहे सगळं की आता काय. इथं आपल्या हाती आहे की आता काय, नेमका कोणता विचार करायचा, योग्य विचार करायचा का अयोग्य विचार करायचा, हा ऑप्शन पर्याय सगळ्या गोष्टी मनुष्य देहात आहे. इथून ठरवावं लागेल तुम्हाला. अगोदर नाही ठरवताय, नंतर हे नाही ठरवताय. ठरवण्याचा देह फक्त हाच आहे की आता तुम्हाला कोणत्या दिशेनं जायचं. अगोदर किंवा दुसरे देह नाही ठरवू शकत. कुत्र्याचा देह भेटला तो नाही ठरवू शकत. मांजराचा देह भेटला, बैलाचा देह भेटला, गाईचा देह भेटला, तो ठरवू नाही शकत. ठरवता येतं फक्त मनुष्य देहात. आणि इथून मग दोन मार्ग आहेत, एक ऊर्ध्वगती आणि एक अधोगती. हा समसमान झाला की मनुष्य देह. 12 लक्ष योजना ते यमपुरी असे विस्तीर्ण. कितुकी कोंदली दिसे यमसैन्य अघोरादिकी. 12 लक्ष योजन यमपुरीचा विस्तार आहे आणि ती सर्व यमाच्या सैन्यानं वेढलेली आहे. 5 सहस्त्र योजने बहुरंगी प्रदक्षिणा असे यमदुर्गी. 101 योजने नवमार्गी उंच उडे असती पै. त्या यममार्गाचं वर्णन, यमनगरीचं वर्णन आहे. सगळे यमदूत तिथं आहे. 100 योजन उंच त्या ठिकाणी मोठे मोठे तिथले कळस बुरुज तट आहेत ते यमनगरीच्या भोवती. तरी या स्तौकीचे पुण्य करावे कृष्ण धेनु दान. सुधा काळी मिष्टान्न ओ घरीच्या अनाथासी. म्हणून या यमपुरीला जर जायचं नसेल तर आपण पुण्य केलं पाहिजे, महापुण्य जोडलं पाहिजे, मग गोदान केलं पाहिजे, अनाथांना भुकेल्यांना अन्नदान त्या ठिकाणी दिलं पाहिजे. महाकीर्ती दिजेदान विधियुक्त करून पूजन. पुण्य तारिजे पाप भोगन केली या फळाचे. एखाद्या महातीर्थावर तीर्थावर जाऊन त्या ठिकाणी दान धर्म केला पाहिजे, पूजा अर्चा केली पाहिजे. 12 सहस्त्र यमपुरीसी अघोर कुंडे असती दोषियासी. ते असो आता कथेसी होत असे विलंब. आता ते सगळं जर पुढचं सांगत बसलो तर म्हणतात फार वेळ होईल, विलंब होईल आपल्या कथेला. नाहीतर यमपुरीचं वर्णन यापेक्षाही अजून मोठं आहे. गरुड पुराणामध्ये आलेले सगळं यम धर्माच्या नगरीचं वर्णन. 4 दरवाजे, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण. दक्षिणेचा मार्ग पाप्यासाठी, पूर्व पश्चिम उत्तर पारमार्थिक लोकांसाठी. मग पूर्वेकडून कोण, पश्चिमेकडून कोण, पश्चिमेकडून कोण, पूर्वेकडून कोण, उत्तरेकडून कोण कोण जाणार, असं सगळं वर्णन गरुड पुराणामध्ये सविस्तर आहे. ते ऐकण्याचा योग तुमचा बऱ्याच वेळेस आलेला आहे. आता इथं ते थोडक्यात आहे. चला. व्योन या दुस्तर पापाशी शिवशर्म्याने जोडिले पुण्यासी. तो विमानी बैसून वैकुंठासी जात असे महाप्रेमे. तो भिला. कोण? शिवशर्मा पापाला भिला आणि पापाला भिवून त्यानं पुण्य कर्म करून वैकुंठाला तो गेला. जेवी महायागाचा धूम्रदान उद्भवताच सेवी गगन. तैसे उचलले विमान क्षण एक न लागता. जसा यज्ञाचा धूम म्हणजे धूर आपण धुपट म्हणतो सहज जात ते, तसा याचं विमान सहज त्या ठिकाणी वर गेलेला आहे वैकुंठाला. ते सुशील पुण्यशील गण तैसाची शिवशर्मा ब्राह्मण. वैकुंठी जाता कवन कवन लोक देखील तेवेळी. शिवशर्मा कुसे गणासी हेमवर्ण दिसत असे आम्हासी. येथील लोकांची गती कैसी ते मजसी निरूपावे. जाता जाता बरेचसे लोक एक एक टप्पा पार करत असताना वेगवेगळे दृश्य दिसले. सुवर्णासारखं सोन्यासारखं नगर त्यांना दिसलं. त्यांनी विचारलं काय आहे ते. मग ते सुशील पुण्यशील गण म्हणती शिवशर्म्या सद्गुण. विदेही झाला सद्गुण मायापुरीचे वेळी. ते 2 गण आहेत तिथं, सुशील आणि पुण्यशील. ते म्हणतात अरे शिवशर्म्या तू विदेही झालेला आहे, देहापासून मुक्त झालेला आहे आणि त्या पुण्यानं मायापुरी तुला ही प्राप्त झाली. त्या मायापुरीला तू मुक्त झालेला आहे जिथं तुझा देह पडला ते. काय वर्णावे तर सामर्थ्य तू असं कविला यमपंथ. आता सांग तुझे यथार्थ जे जे बससी आम्हासी. तू जे विचारलं ते आम्हाला सांगणे. कोण म्हणतात? ती विष्णुदूत न्यायला कोण आलं होतं?
विष्णुदूत आणि आपल्या न्यायाला कोण येतं? यमदूत. हा फरक आहे बरं का. हा फरक आहे. हा फरक कशावरून आहे? आपल्या कमाईवरून. पंतप्रधान सोडा, साधा खासदार जरी गावात आला, खासदार, तर त्याचा ताफा कसा असतो? बाबा 10-20 गाड्या पुढं, 10-20 गाड्या मागं, गावात प्रवेश, कार्यकर्ते, आदर सत्कार, फुलांचे हार, फटाके, रांगोळी, सगळं असं असतं नाही का. आणि तुम्ही आम्ही रोज किती गावात गेलो, तो कुठं जातो तर आपल्याला कोणी विचारलं का नाही आले काय आणि गेले काय? काही नाही का. आपापल्या कमाईवर आपलं त्या ठिकाणी काय अवलंबून आहे? आपल्या पदावर आपलं त्या ठिकाणी आपली किंमत अवलंबून आहे. ते म्हणतात तुम्ही जे विचाराल ते आम्ही सांगायला तयार आहे का? कारण तुम्ही पुण्याच्या सामर्थ्याने यमपंथ चुकवला, यमाचा मार्ग चुकला तुमचा. आता तुम्ही सांगाल, विचाराल ते आम्ही सांगायला तयार आहे. हेमवर्ण दिसत असे अटक, तेथे असती पिशाच लोक, जे मृत्यूलोकीचे दूषक, त्या 6 लोक प्राप्त होय. तुम्हाला जे हेमवर्ण दिसतंय ना सोन्यासारखं, हे पिशाच लोक आहे. हा जो प्रदेश आहे पिशाचाच आहे. पिशाच म्हणजे पिशाच नावाची एक योनी आहे, एक प्रकार आहे. म्हणजे जे स्थूलदेहातून ज्याचा स्थूलदेह पडला हा आपल्याला भेटलेला, पण पुढचं त्याला गतीच प्राप्त झाली नाही, ते मधातच वायू रूपानं फिरतो. भूत पिशाच, आपण साध्या भाषेत त्याला भूत म्हणतो, वारं म्हणतो, हवा म्हणतो नाही का, त्याला पिशाच. ते पिशाच लोक आहे म्हणे. आणि जे मृत्यू लोकी विनाकारण लोकांना दोष लावतात, पाप लावतात, ते लोक पिशाच होतात. त्यांचं हे स्थळ आहे. नाना दुष्कर्मे मृत्यूलोकी, आचरले जे महापातकी, ते घातले आटके, ब्रह्मारण्य वना माझे. गोपाल कृष्ण भगवान की जय. तिथून रस्ता ठेवा थोडासा, नाही तर मग आता काही जास्त उद्या एक बसायचं इथं वाढवा असा. हा पूर्ण उद्योग आलाय, संख्या वाढली वाढली मंडळी, ऐकणारी मंडळी वाढली. इकडं काय होतं, आले मग इकडे येऊ. हो भजन आहे नाही. गोपाल कृष्ण भगवान नाना दुष्कर्मे मृत्यूलोकी, आचरले जे महापातकी, ते घातले अटकी, ब्रह्मारण्य वना माझी. आणि या पिशाच्या लोकात कोण आलं? तर ते म्हणतात या पिशाच्या लोकात ज्या लोकांनी मृत्यू लोकांमध्ये पापाचं आचरण केलं, महापाप केले, ते गण म्हणती शिवशर्म्यासी, याची या कर्माची गती कैसी, हा लोक प्राप्त झाला यासी, ते परिसाजी द्विजवर्या. कोणता कर्म केल्याने पिशाच्य होतं, यांना ही गती का प्राप्त झाली, ते आम्हाला तुम्ही सर्व त्या ठिकाणी सांगा. आणि हे कोण सांगणार आहे आता कोणाला माहिती? ते विष्णूचे जे दूत शिवशर्मेला विमानात घेऊन चालले ना, ते सांगणारे कोणाला? शिवशर्मा. आणि हा अगस्ती मुनी लोपामुद्रा, या दोघांचा संवाद सुरू आहे बरं का. म्हणजे ते पती पत्नीच्या संवादातून ही कथा तयार झाली. आणि या कथेतल्या महाराजांनी शिवशर्माजींनी त्या विष्णुदूतांनाही विचारलं कोण जाणार या पिशाच्य लोकात, पिशाच्य कोण होणार. चला, ज्यांना पिशाच्य व्हायचं त्यांनी हे काम करायचं. आता नित्य कपट व्यापारी, नित्य कपट व्यापारी, मान्यांचा अपमान करी, लाचेने द्रव्यांगीकारी, ऐसे एक दीर्घ दूषिते. नेहमी कपट व्यवहार करायचं, तर नेहमी काय करायचं? कपटच करायचं, सरळ व्यवहार नाही. काहीतरी त्याच्यातून कपट आडवं तिडवं, त्याला त्या लोकांना कुठं जायला भेटतं, तर इकडं पिशाच्य लोकात. लाचेनं द्रव्य, लाच म्हणजे एखादा काम करायचं असेल तर ते फुकट नाही करायचं, काहीतरी टेबला घालून द्यायचे, त्याला लाच म्हणतात. आणि अशा लोकांना पिशाच व्हावं लागतं.
मान्य असे स्वामीचा सेवक, दोषाविन दुखवी लोक, दोषिया माझी मुख्य नायक, दीर्घ दोषी तो एक. तरी वरच्या ओळीतलं एक राहिलं, मान्यांचा अवमान करी. जे सन्माननीय लोक आहेत त्याचा अपमान करायचा ते, आणि स्वामीचा मान्य असे स्वामीचा सेवक, दोषाविन दुखवी लोक, दोषिया माझी मुख्य नायक, दीर्घ दोषी तो एक. दोषाविन दुखवी लोक, एखाद्याचा दोष नाही तरी सुद्धा त्याला दोष द्यायचा आणि त्याला दुखवायचं, तो दीर्घ दोषी आहे, त्या मोठा महापापी आहे, तो पिशाच होतो. लोकांचे ऐश्वर्य हरी आणि सहकुटुंब उदर भक्षरी, पाप पुण्य जो न विचारी, ऐसा एक दोषी तो. लोकांचं ऐश्वर्य हरण करायचं, दुसऱ्याची संपत्ती मिळवायची आणि त्याच्यावर आपलं कुटुंब पोसायचं, असं पाप पुण्य याचा विचार न करणारा तो महापापी, त्याला पिशाच्य व्हावं लागतं. श्रेष्ठपणे अन्यायी दुखवावे आणि कल्पी आपुले बरवे, परवस्तू हरावयाची दैवे, रात्रंदिवस जपे तो. श्रेष्ठपणा अंगी म्हणून कोणावर अन्याय करायचा, दुसऱ्याचं वाईट चिंतायचं, दुसऱ्याची वस्तू चोरण्याची, यामुळे त्याला ते पाप त्या ठिकाणी लागतं. उगीच देही मान्यता अवंगे आणि सर्वांशी क्लेश देई अंगे, एकाचे उणे एकाशी सांगे, ऐसा एक दीर्घ दोषी. विनाकारण आपल्या अंगात आव आणायचा, मोठेपणा नसताना मोठेपणाचा आव आणायचा, तो एक पापी आहे. आणि एकाचे उणे एकाशी सांगे, आपल्या भाषेत त्याला निंदा, एकमेकांजवळ सांगणं हा महादोष आहे. एक निंदिता महामतासी, एक नाशिती स्वामी कार्यासी, एक लक्षिती कुलस्त्रियांसी, ऐसे महादोषी. निंदा महातामस अशी निंदा त्या ठिकाणी करायची, ती पिशाच्य होतात. स्वामी कार्य म्हणजे आपल्या मालकानं, स्वामीनं, पतीनं किंवा आपल्यावरच्या माणसानं जे काम सांगितलं, ज्याचे त्याच्या, समजा पत्नी असेल तर पतीचं कार्य, पुत्र असेल तर बापानं सांगेल कार्य, नोकर असेल तर मालकानं सांगेल कार्य, नोकरीवर आहे तर वरच्या साहेबांना सांगितलेलं कार्य, ज्याच्या त्याच्या स्वामीनं दिलेलं कार्य त्यानं जर ते केलं नाही आणि त्याचा अवेर केला, अपमान केला तर त्यालाही. त्यानंतर आपल्या कुळातल्या स्त्रियांवर ज्यानं वाईट दृष्टी ठेवली अशाला सुद्धा पिशाच्य व्हावं लागतं, महादोष लागतो. एक विरोधी कपट शरीरी, भल्याची घरी वळसा करी, ब्रह्मस्वाचा विलास धरी, ऐसे एक दीर्घ दोषी. कपटानं त्या ठिकाणी कपट शरीरी, विरोधी कपट शरीरी, कपट करून त्या ठिकाणी विरोध करायचा कोणाचा तरी. आणि एखाद्या चांगल्याचं जर घर असेल तर त्याची काय करायची, त्या घराला वळसा, म्हणजे त्या घरामध्ये काहीतरी वितंडवाद त्या ठिकाणी लावून द्यायचा, त्या वाईट दृष्टीने त्या ठिकाणी काहीतरी कार्य करायचं त्या घरामध्ये, किंवा ब्राह्मणाच्या द्रव्याचा अभिलाष धरायचा, हा एक महादोषी आहे. ऐसे जे दीर्घदोषी करती अमान्य स्वामी कार्यासी, एक लक्षिती परन्युन्यासी, ते वसताती या स्थळी. असे अजून किती काही आहे, काही लक्षिती परन येऊन दुसऱ्याची कमतरता. आता सगळ्यात परिपूर्ण माणूस या जगात कोणी नाही, कोणाकडं काही ना काही कमतरता आहे, प्रत्येकाकडं, तुमच्याकडं, माझ्याकडं, सर्वांकडं, सगळ्या गोष्टींवर कोणी परिपूर्ण नाही. मग त्याच्यात जी कमतरता आहे ती कमतरता जाणून त्याला त्या ठिकाणी लक्षित करायचं, टार्गेट करायचं, तोही पापी आहे. जे सदा दुसऱ्याचा द्वेष करतील त्यासी पिशाच लोक प्राप्ती, राक्षसा ऐसे देह पावती, महारण्य ते जाणपा. पिशाच लोक प्राप्त होतो त्यांना राक्षसासारखे देह भेटतात, जो दुसऱ्याचा द्वेष करतो. 30 सहस्र संवत्सर त्यासी दंडिती यमकिंकर, तरी ते आकाश विस्तर, सांगू तुझं प्रति साक्षेपे. 30,000 वर्ष यमदंड त्या ठिकाणी काय करतात, त्याला यमकिंकर दंड करतात. ऐकायचा का तुम्हाला कसा दंड भेटतो तो, ऐका. तेव्हा यमदूत काय करीती, 10,000 योजने भूमीत जळती, उष्णकाळी पापिया वैसविती, ते छळती रात्रंदिवस. आता पापीच आहे, पाप्यासाठी बरं काय, आपल्यासाठी हे सगळं काही, तुमच्यासाठी हे नाही, हे कोणासाठी, फक्त पाप करणाऱ्यासाठी आहे. आता आपण पापी आहे का, नाही, आपण पापी नाही का. हरिकथेत येऊन बसलोय आपण, काशीखंड ऐकतो, शिवकथा ऐकतो, आपण पापी नाही. पापी लोकांसाठी काय आहे बघा, 10,000 वर्ष जळती भूमी आहे,
जिथं अग्नीच पेटलेला आहे 10,000 वर्षापासून, आणि तिथं उन्हाळ्याच्या दिवसात त्याला बसवतात त्याला तिथे. फार छळ आहे बरं का. शीतकाळी ते उष्णकल्पित, तेव्हा काय करते दूत, मुसळधारी जलवृष्टी करीत विषाच्यावरी ते दवा. आणि जर शीतकाळ म्हणजे हिवाळा असला तर ते हिवाळ्यात पाऊस पाडतात, मुसळधार पाऊस, आणि त्याच्यात बसवतात त्याला. थंडीत पावसात आणि उन्हाळ्यात त्या गरम भूमीवर त्रास देण्याकरता. जेव्हा कल्पिती भोजन तेव्हा क्षुधा पर्वता समान, भक्षण मिळे द्वादश योजना तेथे नेती पिशाच लोका. हो, त्याला का भूक जर लागली तर मग एवढी भूक लागती, त्याची भूक वाढवून देतात. आणि अशा ठिकाणी नेतात की 12 योजन पर्यंत तिथं अन्न त्याला भेटणार नाही, मग नुसती भूकच लागली. हो, असं प्रकारे. म्हणजे पहिला अगोदर त्याला गरम याच्यावर, थंड याच्यात, मग पोटालाही, असं सगळे त्रास. जेव्हा कल्पिती निद्रेचे स्थळ तेव्हा अवनी सराटे विपुळ, तीक्ष्ण शुळावरी सकळ निजविते दृष्टासी. झोप आली जर त्याला, त्या पिशाच्या जर झोप आली त्या पाप्याला, तर मग अवनीवर, या धर्तीवर असे काटे, शूळ, त्रिशूळ, टोकदार शूळ, आणि त्याच्यावर त्याला म्हणतात झोप आता याच्यावर आनंदात, नाही का? कारण तू आता दुसऱ्याचा देह कापत असताना कधी विचार केला नाही. दुसऱ्याचं मांस शिजून खाल्लं, कापून खाल्लं, भाजून खाल्लं, तळून खाल्लं, मग तशाच प्रक्रिया करतात त्याच्यावर. त्याला त्या उष्णतेवर भाजतात, पुढं तेलाच्याकडे इथं ते सगळं आता निघेलच, यात सगळं वर्णन ते सगळं होणार आहे. हे सगळं पापी लोकांसाठी हे सगळं पाहून चाल. ऐसे 30 सहस्र संवत्सर त्यास जाचिती यमकिंकर, मग मागुती यमनगर प्राप्त होय तयासी. 30,000 संवत्सर, 30,000 वर्ष त्याला जात सुरू होतो, आणि मग पुन्हा यमनगरामध्ये त्याला आणलं जातं. ऐसे पिशाच लोक देखील पा, ते पिशाच लोक होतं, पेशाला आहे कोण पाहिलं. वर जाताना शिवशर्मान विमानात बसून त्याला ते पाहिलं आणि विचारलं. ऐसे पिशाच लोक देखील शिवशर्म्यासी गणी सांगितले. पुढे विमानाजवळ चालले तव देखील स्थूल लोक, आणि मग त्याच्यावर पुन्हा विमान चाललेलं आहे, त्यांना दिसलं स्थूल लोक. स्थूल शरीर याची शरीरे कृष्णवर्ण महाभयंकरे, परिती आचारी ना विचारे वर्तत असते सर्वदा. शरीर कसं आहे? स्थूल आहे, फार लंट शरीर आहे, आणि पूर्ण वर्ण कृष्णवर्ण आहे, म्हणजे काळा वर्ण आहे पूर्ण. महाभयंकर असं शरीर आहे. शिवशर्मा पुसे गणाप्रती कैसिया स्थूल लोकांची गती, मग ते विष्णू गण सांगते शिवशर्म्याप्रती ते दवा. शिवशर्मा विचारू लागला या विष्णुगणांना, आता या लोकांची गती काय, या लोकांचा महिमा काय. आपण आता पिशाचे लोक पाहिलं, आता त्याच्यावर स्थूल लोक, त्याचं वर्णन आहे का. हे जन्मांतरीचे सत्य कृपण, नेनती पापना पुण्य, लक्ष्मीच्या स्वार्थी धर्मदान न करती हे अविचारे. हे अनेक जन्मांतरीचे कृपण आहे. कृपण म्हणजे कंजूस. यांनी कधी पाप ना पुण्य, यांनी कधी पाप पुण्याचा विचारच केला नाही, दान धर्मही केला नाही. लक्ष्मीच्या स्वार्थी धर्मदान न करती, आपल्या घरातून पैसा कमी होऊच नाही याकरता त्यांनी कधी दान धर्म केला नाही. यांच्याकरता स्थूल लोक आहे म्हणे. महाधनाट्य जन्मपर्यंत अमंगळ असती वर्तत, धर्म करावया ज्यांचे चित्त स्वप्नी नातुडे. महाधनाट्य पैसा भरपूर आहे, जन्मापर्यंत म्हणजे मरेपर्यंत पर्यंत इतका पैसा आहे, परंतु यांनी कधी स्वप्नातही धर्मदान केला नाही. म्हणजे असं वास्तवात दान धर्म करतील यात काय नवल. त्यांनी कधी स्वप्नात सुद्धा त्या ठिकाणी दान धर्म केला नाही. पण स्वप्नात दान धर्म करायला खरंच पैसे लागतात का. स्वप्न पलटण आले लोक वर्गणी मागायला, त्याला 1 लाखाची पावती काय जाता. 1 लाख म्हणजे आपण 5 लाखाची करा स्वप्नात, काय हरकत आहे करायला. पण हे कंजूस लोक स्वप्नात पण करत नाही. त्याचा विचारच द्यायचा विचारच केला नाही तर तसं स्वप्न सुद्धा पडत नाही, असा ज्याचा अर्थ आहे. त्यांना ते स्थूल लोक प्राप्त झाला. जे जे द्रव्य मिळविती ते ते क्षिती माझी आच्छादिती, मिष्टान्न बक्षावयाचे पंक्ती जन्मांतरी घडेना. एवढं धन मिळून काय करतात, कुठं ठेवतात जमिनीमध्ये. क्षिती माझी जुन्या काळात बँका नव्हत्या ना, म्हणजे जुन्या काळातलं वर्णन येत आहे सगळं, ते जमिनीमध्ये त्या ठिकाणी ठेवतात. बरं राहत शेवटी कुठं ते मग
तिथं धनानी भुमो पश्वश्च गोष्टे भार्या गृहद्वारे जन स्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एका. त्याचं धन भूमीतच राहतं. मिष्टान्न अमंगळ सती वर्तत. कधी मिष्टान्न नाही खात. घरी सुद्धा स्वतःसाठी पण खात नाही तो, म्हणजे लोकांना देत नाही यात नवल नाही. घरी कधी मिष्टान्न म्हणजे कधी गोडधोड करून त्या ठिकाणी तो खात नाही. म्हणजे शिरा करायचं, रव्याचा शिरा तर करणं दूर, पण गव्हाचं पीठ बीठ भाजत नाही एखाद्याशी. आणि मग लोकांना पंगत घालाल का ठेव. ऐसे जे जन्मांतरीचे कृपण अमंगळ वस्त्री भूमिशयन परवेळी बक्षित अन्न आपण कधी न वेचिते. कपडे तरी चांगले घालावं. अहो लखपती पण कपडे जर पाहिले तर अमंगळ वस्त्री, मळके कपडे घालायचे. बर मग रात्री कधी तुम्ही झोप भूमिशयन, खाली आत राहायचं पण नाही. काहून ते खराब होईल ना. मग आत टाकलं तरी खराब होईल. रातच्या रात भरमळत ते भूमिशयन. हा आणि भूक जर लागली तर परगृही. नेमकं दुसऱ्याचं जेवायचं काय पण तिथं जायचं. बस परगृही. जवळचा पैसा जायचं काम नाही. ऐसे जे धर्माधर्म नेलती मानापमानाची लाज धरिती त्याची असतील लोकांची प्राप्ती होत असे निश्चय. म्हणून हे शिवशर्मा, असे जे धर्माधर्म म्हणजे पाप पुण्य मान अपमान हे ज्यांना काहीच वाटत नाही ज्यांच्या जीवनात, त्यांना हे स्थूल लोकांची प्राप्ती होते. हे असे लोक आहेत बरं. या मृत्यू लोकांमध्ये सुद्धा असे लोक आहेत. 1,00,000 संवत्सर तेच वस्ती ते दोषी नर, त्यानंतर यमपुर प्राप्त होय दयाश्री. 1,00,000 त्या स्थूल लोकांमध्ये ते राहतात. आणि तिथून पुढे पुन्हा यमाच्या नगरीला त्यांना जावं लागतं. यम पाहून धर्माधर्म जैसा दोष तैसा देतसे जन्म, त्या दोषी याचा गुणधर्म बोली जेल पुढारी. मग यम धर्म काय करतात, यांचं कर्म पाहून ज्याच्या त्याच्या कर्मानुसार त्यांना पुढचा जन्म त्या ठिकाणी दिला जातो. ऐसे ते सुशील पुण्यशील गण शिवशर्म्यासी स्थूल लोक दावित पूर्ण. मग पुढे चालते झाले विमान तवतो देखील गंधर्व लोक. 2 गण आहेत बरं का ते. कोण कोण, सुशील आणि पुण्यशील. मग त्यांनी सांगितलं झालं आता चला विमान पुन्हा पुढं चाललं. पुढं पाहिला त्यांनी गंधर्व लोक. 3रं लोक त्यांना दिसलेलं आहे गंधर्व लोक. ते देवलोकीचे विद्याधर संगीत गायन नृत्यकार जेने संतोषती सुरवर ऐसे नवरसपूर्ण नगर पै. ते गंधर्व लोक कोणाचं आहे तर देवलोकीचे ते पूज्य लोक आहेत. विद्याधर म्हणजे पूज्य लोक आहेत, थोडेसे कलाकार लोक आहेत, संगीत गायन नृत्य करणारे. कशासाठी, जे देव लोक आहेत स्वर्गातील त्यांना आनंद प्राप्त होण्याकरता ते गायन भजन त्या ठिकाणी करतात. तरी ते महादिव्य शरीरी सर्व जाणती कळा कुसरी विमान चालले जव पुढारी तव देखील यमपुरी पै. ते महादिव्य शरीरी होते सगळे कला जाणणारे गंधर्व. आपण शास्त्रातून ऐकून त्यांचं गंधर्व. हे गंधर्व म्हणजे संगीत गायन भजन करणारे हे लोक, नृत्य करणारे लोक. बरं ते लोक चांगले होते, त्यांना शरीरही चांगले होते. तिथून पुढे विमान गेला. आता किती झाले, पिशाच स्थूल गंधर्व 3 झाले ना. 4थं दिसली आता यमपुरी.